संकष्टी चतुर्थीला विधिपूर्वक काय करावे आणि काय करू नये, अन्यथा पाप लागेल. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी महिन्यानुसार दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि त्या दिवशी आपण श्री गणेशाची पूजा करतो. असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. सनातन धर्मामध्ये भगवान गणेश हा पहिला उपासक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही काम करणे निषेध आहे, ज्यामुळे साधकाला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागते आणि भगवान गणेशांचा कोप होतो. चला तर जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. तर मित्रांनो, संकष्टी चतुर्थीला हे काम आवर्जून करावे. नंबर 1, गणपतीची आराधना करा आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करावा. नंबर 2, पूजेदरम्यान श्री गणेशाला फळे, फुले आणि मिठाई अर्पण करावी. असे केल्याने साधकाला शुभफल प्राप्त होते. नंबर 3, याशिवाय गरीब लोकांना दानधर्म करावे. नंबर 4, गणपतीच्या पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालावेत, दुसऱ्या रंगाचे कपडे घालू नये. नंबर 5, या दिवशी घरामध्ये भजन आणि कीर्तन ठेवावे. नंबर 6, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला नैवेद्य म्हणून झेंडूची फुले, मोदक आणि गूळ अर्पण करावा. या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात चांगलेच यश मिळेल. नंबर 7, श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो, त्यामुळे या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःला सिंदूर लावावा आणि त्यानंतर श्री गणेशाची पूजा करावी. सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि भगवान श्री गणेशाला ते अतिप्रिय असल्याने ते आनंदी जीवन जगतात. नंबर 8, जर तुम्हाला अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धनदाता स्तोत्राचा 11 वेळा जप करावा. नंबर 9, संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान श्री गणेश प्रसन्न होतात. त्यांना शमीची पाने अर्पण केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते. नंबर 10, जर तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 17 वेळा जप करावा. तुमच्या समस्या दूर होतील. नंबर 11, जर तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे. तुम्हाला यामुळे नक्कीच फायदा होईल. चला तर मित्रांनो, आपण आता बघूया संकष्टी चतुर्थीला कोणते काम करू नये. नंबर 1, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. शास्त्रानुसार या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ मानले जाते. याचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. नंबर 2, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, मग ते छोटा असो किंवा मोठा माणूस. नंबर 3, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तामसिक अन्न जसे की अंडे, मांस, मच्छी याचे सेवन करू नये. नंबर 4, सनातन धर्मात तुळशी समूहाला शुभ मानले जाते. पूजेत तुळशी समूह अवश्य समाविष्ट करावा, परंतु लक्षात ठेवा, श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीची डाळ अर्पण करणे निषेध मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या आवडत्या कथा किंवा विषयांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावेत. धन्यवाद.